नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्पर्धा परीक्षा करत असलेल्या आणि सोलापूर महानगरपालिकेची जे आस लावून बसलेले आहेत की त्या ठिकाणी खूप मोठी भरती येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असलेल्या विद्यार्थी मित्रांचं या व्हिडिओच्या सेशनमध्ये मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर महानगरपालिके संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी समोर आलेली आहे आणि ती अपडेट आहे तब्बल 130 जागांची पदभरतीसाठी राज्य शासनाची मंजुरी भेटलेली आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी ही भरतीची जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्या संदर्भातला हा महत्त्वाचा रिपोर्ट मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास करत असाल त्या अभ्यास एक वेगळ्या दिशेत जाण्यासाठी आणि एक तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच महानगरपालिके संदर्भात तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर बघा, ही बॅच जॉईन करा। फक्त आणि फक्त 999 रुपयामध्ये आपण ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे। यामध्ये जो काय लेटेस्ट पॅटर्न आहे त्यानुसार तुमची या ठिकाणी शिकवणी होणार आहे। पीडीएफ नोट्स भेटतील, अनलिमिटेड वाचिंग आहे आणि 100+ टेस्ट देखील तुमच्या या ठिकाणी होणार आहेत। तर बघा, ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपातली ही बॅच फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला महानगरपालिकेची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपल्या सेवेमध्ये दाखल केलेली आहे। याकरता तुम्हाला काय करायचं, या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा इन्फिनिटी अकॅडमीचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावानं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्हाला ही बॅच पाहायला मिळेल। बघा, नुकताच एक आपल्याला हे न्यूजलेटर पाहायला भेटलं की महापालिकेच्या 130 रिक्त पदांच्या भरतीला अखेर शासनाने मंजुरी दिलेली पाहायला मिळेल। आता यामध्ये जो काही पदभरतीचा मार्ग आहे तो मार्ग या ठिकाणी या माध्यमातून मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळाला। मग आता महापौर असं म्हणतायत की महानगरपालिकेने 14 फेब्रुवारी 23 या ठिकाणी भरती केली 300 पदांची आणि त्यामध्ये 150 उमेदवार रुजू झाले। 130 पदांसाठी शासनाकडे मंजुरी मागवण्यात आली होती आणि ती मंजुरी या ठिकाणी भेटलेली आहे। आता ही परीक्षा कोण घेणार आहे तर टीसीएस किंवा आयबीपीएस च्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने भरती करण्यात येईल। भरतीचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी आयुक्तांसोबत लवकरच बैठक असणार आहे आणि पुढील कारवाई त्या ठिकाणी लवकरात लवकर केली जाईल। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जी पद आहेत ती शासनाने मंजूर केलेले 130 पदामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य 30, कनिष्ठ अभियंता सहाय्यक 15, लिपिक टंक लेखक 41, मिडवाईफ 22, फायरमन 7, सॅनिटरी इन्स्पेक्टर 4, पंप ऑपरेटर 2, पाईप फिटर 2, कनिष्ठ अभियंता 1, सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक तंत्रज्ञ 1, फिल्टर इन्स्पेक्टर 1, फायर मोटर मॅकॅनिक 1, लघु लेखक 1, महिला व बाल विकास अधिकारी 1, सहाय्यक कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी 1, अशा 130 पदांची भरती या ठिकाणी या सोलापूर महानगरपालिकेमध्ये केली जाणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तयारीला लागा, लवकरात लवकर जाहिरात या ठिकाणी येणार आहे। बघा, आणि या संधीचं सोनं करा। 5 ऑगस्ट 2026 हे लेटर आहे नगर विकास विभागाचं आणि या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका या संदर्भाचं हे लेटर आहे। नामनिर्देशन पदे भरण्यासाठी अस्थापना खर्च चार्ट शिथिल करून देण्याबाबत हे लेटर पाहायला मिळते आणि त्यामध्ये ही पदं तुम्हाला आता सांगितलेली 130 पदं या ठिकाणी दिलेली आहेत आणि म्हणूनच ही ऑथेंटिक स्वरूपाची माहिती मी तुमच्या समोर दाखवतोय। लवकरात लवकर जाहिरात या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेची येईल। जशी 300 पदाची जाहिरात झाली त्यामध्ये 150-125 विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं सोडून दिलं। म्हणून पुन्हा एकदा ही भरती या ठिकाणी आपल्याला सोलापूर महानगरपालिकेची आलेली पाहायला मिळते। तर जे विद्यार्थी मागच्या वेळेस राहिले की त्यांचा नंबर लागला नाही असे विद्यार्थी आणि अजून नव्याने जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी बॅच घ्या, अभ्यास करा आणि यामध्ये तुम्हाला या ठिकाणी चांगली सुवर्ण संधी आहे। या सुवर्ण संधीचं सोनं करण्यासाठी तयारीत राहा। तुम्हाला त्याकरता शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।